भारतीय वंशातले आणि भारताचे जावई म्हणून ओळखले जाणारे ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आता पुन्हा चर्चेत आलेत. कारण राजकारण सोडल्यानंतर ते एकदम नव्या रोल्समध्ये दिसतायत. त्यांनी प्रसिद्ध फायनान्शियल कंपनी गोल्डमन सॅक्समध्ये सल्लागार म्हणून काम स्वीकारलंय. त्याचबरोबर त्यांनी द संडे टाइम्स या ब्रिटनमधल्या लोकप्रिय वृत्तपत्रात साप्ताहिक बिझनेस कॉलममध्येही लिहायला सुरुवात केली आहे. म्हणजे माजी पंतप्रधान असूनही त्यांनी हातावर हात ठेवून नाही बसायचं असं ठरवलंय. सोशल मीडियावर मात्र लोकांनी त्यांच्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. काही म्हणतायत की इतक्या नोकऱ्या घेऊन काय करणार आहे? सासऱ्यांना खुश ठेवायचंय का? तर काही म्हणतात की ब्रिटनमध्ये बेरोजगारी वाढली आहे कारण सुनक सगळ्या नोकऱ्या स्वतःच घेत आहेत. या सगळ्या चर्चेत त्यांचे सासरे आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचं नावही आलंय. त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की भारतातील तरुणांनी देशाच्या प्रगतीसाठी आठवड्याला 70 तास काम करण्याची तयारी ठेवायला हवी. कदाचित त्याचमुळे सुनक यांनी ही गोष्ट मनावर घेतली. या वक्तव्याचा उल्लेख करत अनेकांनी सुनक यांच्यावर जोक देखील केले. सुनक बहुतेक नारायण मूर्तींचा सल्ला पाळताय म्हणून एवढ्या नोकऱ्या करताय अशा कमेंट्स केल्या. एकंदरीत सुनक यांनी राजकारण सोडलं असलं तरी ते पुन्हा चर्चेत यायला वेळ घेत नाहीयेत.